महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. एनआयचे डीजी सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी आजही उच्चस्तरीय बैठका. हल्ल्याच्या घटनेवरून महत्त्वपूर्ण पाऊल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएकडनं प्राथमिक चौकशी अहवाल तयार. हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाक लष्कराचा सहभाग असल्याची सूत्रांची माहिती. तर तिघांनी कट रचून हल्ला केल्याचं तपासात उघड. पाकिस्तान विरोधात जागतिक पातळीवर भारताची आघाडी. आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थसहाय्य आणि मनी लॉन्ड्रिंगवरती लक्ष ठेवणाऱ्या संस्थेतून पाकला वगळण्याची शक्यता. पाकच्या परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावरती परिणाम होण्याचा अंदाज. चुन के नंतर मारा. आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या. पहलगाम हल्ल्यावरनं संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल. पाकिस्तानकडनं नियंत्रण रेषेवरती पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूरमध्ये गोळीबार. पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर. आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत घुमजाव. मी नाव बदलल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा. मी वेगवेगळी नावं दिलेली नाहीत. पूजा खेडकरची माहिती. तर चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं केलं स्पष्ट. राज्यात उन्हाचा कडाका वाढला. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा 40च्या पार. उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांचे हाल. केरळमध्ये भरधाव कारनं महिलेला उडवलं. आईचा भीषण अपघात पाहून चिमुकल्या मुलाचा आक्रोश. सुदैवाने आईचा जीव वाचला. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद.